श्री स्वामी समर्थ. हर हर महादेव. मित्रांनो, तुम्ही माझा थंबनेल बघितला असेल. आज आपण चाललोय सप्तशृंगीला, नाशिकला, ते म्हणजे वणीला. आणि आपण आता आलोय स्वामी मठात. आता नारळ दाखवणार आणि मग तिकडून माझी वाड्यात आपले 2 मेंबर आहेत, त्यांना भेटणार आणि थोडं गाईड करून आपण निघू. तेव्हा राईड प्रॉपर स्टार्ट होईल. आता चला, आपण जास्त वेळ घेत नाही, आपण स्वामीच्या पाया पडूया. चला. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त का गोदावरी माता की जय. सद्गुरु परम पूज्य मोरे दादान की जय. श्री स्वामी समर्थ गुरु माऊलीन की जय. भारत माता की जय. श्री स्वामी समर्थ. तर मंडळी, आपण आलो आहे माझीवाड्याला आणि जे 2 मेंबर होते ठाण्याला, तर ते भेटलेत आणि आपला बाईकचा लाईनअप झालेला व्यवस्थित दिसतंय तुम्हाला मागे. आज जरा पब्लिक वाढली, जण आहेत, 7 गाड्या आहेत आणि 9 मेंबर आहेत. आणि आता नारळ वगैरे आपण दाखवू, सुरुवात करू. बडबड चालू आहे, त्यामुळे इग्नोर करा. अशी मस्ती चालू राहणार आहे हळूहळू. फुल मजा येते एकदम. ग्रुपमध्ये असताना जाम मजा येते एकदम. आणि आता तुम्हाला गाड्यांची लाईनअप दाखवतो. ही आपली पहिला राईडची होती रायगडला, तिथून आता ही जॉईन झाली आहे. ट्रम्प 400, FZ 150 ही अवेनेस आहे. नंतर ही आपली नवीन रॉयल एनफिल्ड, ही पण नवीन ॲड झाली आहे. आणि आपला आता जुनाच आहे मेंबर, त्यामुळे लाईनअप चांगली दिसते. पब्लिकची सगळे काळे दिसतात, पण म्हणजे लाईट मागून पडले. आता दिसले काळेचे गोरे झाले सगळे. ओके, बाकी तिथे रोहित असं चाललंय, तो दुसरा, ते दोघे पण मेंबर मागे आता येतील. चला. पंडे आपला FZ 150 सुशांत आणि त्याची ब्लॅक घोडा. ओके, हा ब्लॅक पॅन्थर. ओके, नवीन आपला मेंबर आहे. हाय ब्रो, कसंस? आज पहिल्यांदा राईडला आपला हा जॉईन झाला आहे. पुढच्या राईडला पण दिसेल, बघूया कसं काय. पण त्याने वेळ काढून आज आला. तो आपला हा रोहितचा मित्र आहे, ठाण्याला राहतो आणि ह्यासाठी आम्ही थांबलेलो. याची ट्रम्प 400 आहे. आणि आता आपण पुढे बघूया. सागर, सुशांत सागरमध्ये कन्फ्युजन. ही आपली बाईक पण सागरचीच आहे, आजच समजा. चला. गौर, आपला तुम्ही मेंबर बघितला असेल, एनएस आहे याची. आपला विरागचं नाव पण दिलं आहे एकदम ब्रँडमध्ये. आणि त्याची गाडी पण बघितली असेल तुम्ही. त्याचा भाऊ, त्या दोघे जण सोबत आहेत. कौशिक, रोहित, तेच तुम्हाला बोललो, ह्याचा मित्र आपला तिकडे होता आणि त्याने पण नवीनच गाडी घेतली रिसेंटली दिवाळीमध्ये. रोहित, आता तुला पहिली राईड आहे ही, तुझा एक्सपिरियन्स घ्यायचा आणि दादाचा एक्सपिरियन्स घ्यायचा. आणि आपला श्रेयस भाऊ पहिल्या राईडला मध्ये गॅप पडलेला, पण आता परत जॉईन झाली आहे. आणि आमच्या 3 FZ आपल्या राईडमध्ये आल्यात आणि आता धुमाकूळ घातणार आहे. तर मंडळी, बाईकची आता पूजा चालू झाली आहे व्यवस्थित. गणपती बाप्पा मोरया. मूर्ती श्री स्वामी समर्थ महाराज की. दर्जा बायकर क्लबचा विजय असो. चला, आता आपण पुढच्या बघूया आणि राईडला सुरुवात करतोय. हळूहळू आपण बोलूया पण आणि माहिती सांगतो मला. चला मंडळी, आता निघूया आपण. श्री स्वामी समर्थ. हर हर महादेव. गणपती बाप्पा मोरया. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती संभाजी महाराज की जय. चला. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. श्री स्वामी समर्थ महाराज की. चला. आता तिथे जरा इथले सप्तशृंगीला वणीला आणि जरा भारी वाटतं. नवीन रस्ता आहे आणि आता थोडं लक्ष देऊनच चालायचं आहे. आपले जे आधीचे रस्ते होते ते माहिती होते, परंतु आता जरा व्यवस्थित पद्धतशीर जसं मॅपिंग चाललं आहे त्याप्रमाणे जाणार आहे आपण.
तर मंडळी आपण नाश्त्यासाठी थांबलो आता बघूया काय काय मागवायचं काय नाही तर भेटूया चला मग. तर मंडळी या खायला मसाला डोसा. तर मंडळी आपण आता पोहोचलो सप्तशृंगीच्या मंदिराजवळ, पायथ्याशी आहोत आणि तुम्हाला व्ह्यू दाखवतो मी. मंदिर आहे वरती. आता आम्ही जाणार आहे रोपवेने
कारण आता गड चढत नाही जाणार तेवढा वेळ पण नाही. आता वाजलेत माझ्या मते 12:30 होऊन गेले, तर त्या हिशोबाप्रमाणे जाणार आहे. गाडी सगळ्या पार्किंग लागलेल्या आहेत. इथे पार्किंग आहे, इथे 30 रुपये तिकीट आहे. पुढे पण बोलतात फ्रीमध्ये, पण तिथे कसं असतं की ओटी वगैरे घ्यावी लागते. त्यामुळे तुम्हाला इथे बेस्ट आहे पार्किंगसाठी. पूर्ण ओपन प्लेस आहे बघा, एकदम सेफ आहे, काय प्रॉब्लेम नाही आहे इथे. तर चला मग आता देवीचं दर्शन करूया. तर मंडळी आपण आता रोपवेच्या लाईनीमध्ये आलोय. आपला हाय करू होता, हाय कर हाय कर हाय कर तो हाय करायचा होता, मी घेतला नाही त्याला. तर आता तुम्हाला गर्दी दाखवतो. रोपवेची लाईन आहे अजून आतमध्ये पण आहे, बरंच आतमध्ये. हळूहळू आता बस यायचं सिटिंग पण आहे इकडे. तुम्हाला पुढे रोपवे पण दाखवतो मी. रोपवेचं तिकीट 120 रुपये आत्ता सध्या तरी. रिटर्न येऊन जाऊ. चला मग. तर मंडळी आपण ओटी घेतली आहे आणि आता ओटी घेऊन डायरेक्ट देवीच्या मंदिरात चाललो. ओटी आपली चला. तर मंडळी आमची आता रोपवे आली आहे, तुम्हाला दाखवतो आमची. तर रोपवेमध्ये फक्त 10 व्यक्तींना अलाउड आहे. आता दरवाजा उघडणार आणि आम्ही आतमध्ये जाणार. चलो चला. आता आपला पुढे पण शूट चालू आहे, इकडे पण शूट चालू आहे बघा. 1 2 3 चलो. गणपती बाप्पा मूर्ती माते की जय. जय माता दी, 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 जय माता दी. आईच्या दर्शनासाठी चालतो. असल्यामुळे गर्दी जास्त. तर आपलं दर्शन झालंय व्यवस्थित. काही काही झालं. हो लालबागच्या पण प्रो एकदम मध्ये झालंय दर्शन एकदम झटाझट. लालबाग प्रो मॅक्स अल्ट्रा प्रो मॅक्स अल्ट्रा मोबाईल. काय केलं मंडळी आपली आता जायची वेळ आली. आपली रोपवे आपल्याला घ्यायला आली आहे आणि आपलं दर्शन व्यवस्थित झालंय. तुम्हाला
देवीचं दर्शन करून कसं वाटलं ते मला नक्की सांगा कमेंट करून. आणि कमेंटमध्ये लिहा सप्तशृंगी माते की जय. आणि हा जाता आता तुम्हाला निसर्ग दाखवण्यासाठी खास मी तर मंडळी आपण आता जेवायच्या वेळेलाच आपण नाश्ता पण करतो आणि काही लोक जेवण पण करतात. तर सेफने वेस्ट आणि मागवले 130ची, त्याने पण तेच मागवलं. आता पुरीच्या जागी राईस घेतली आणि याने राईसच्या जागी पुरी घेतल्या. आणि गाण्याचं ठिकाण असं आहे फुल मॉल टाईपमध्ये, पण हे मंदिराजवळच आहे. आणि छोटे पुरी आमचे मंचुरियन्स, व्हेज मंचुरियन, सगळी पब्लिक व्हेज मंचुरियन सगळे तेच. आणि आले शेजवान चटणी कैसा है वैसा ही चुंबेश्वरी. सध्या खाण्यामध्ये बिझी. छोलेपुरी कशी आहे? साक्षी. तर म्हणजे आता आम्ही निघतोय घरी जायला. आणि आता आम्ही थोडं स्पॉट वगैरे भेटलं तर फोटोशूट करू आणि थोडा नाश्ता पाणी आता होणारच आहे. तर आता घरी जायची वेळ आली. आता हळूहळू आपण पुढचे बघूया काय काय स्पॉट आहे ते तुम्हाला दाखवतो. आणि असंच शेवटपर्यंत व्हिडिओ राहा आणि व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. चला पुढे भेटूया. आणि हा शेवटचा व्ह्यू मस्त आहे की आभाळ आलं आहे. जाता आता एकदा शेवटचं सप्तशृंगी आईला आपण प्रार्थना करतो की व्यवस्थित घरी सुखरूप पोचू दे आणि तुमचे हा सदैव आमच्या सगळ्या मुलांवरती राहू दे, बाईक ग्रुपवरती राहू दे आणि व्यवस्थित राहू दे. चला सप्तशृंगी माते की जय. तर मंडई जो तुम्हाला मी स्पॉट बोललो होतो तो हा स्पॉट आहे. तर तुम्ही जर सप्तशृंगीला आलात ना तर घाटामध्ये तुम्हाला हा स्पॉट भेटेल. आणि हे निसर्ग बघायला नक्कीच भेटेल, कारण हे आता मंदिराच्या एकदम झाकून गेलं आहे पूर्ण धुका आल्यावरती. आम्ही तिथूनच आत्ता आलो. एवढं ऑसम वाटत होतं ना, एकदम भारी वाटत होतं. आणि ह्या सीझनमध्ये ॲक्च्युली थंडी असते, पण थंडी पण प्लस पाऊस आणि फॉग पण भेटला आपल्याला ह्यामध्ये. हे बघा दिसत असेल तुम्हाला, एकदम भारी वाटत होतं. आणि अख्खं ते बघा डोंगर पण झाकलं आहे. अख्खे आम्ही ढगामध्ये गाडी चालवली असं समजा, कारण तो रस्ता वरती आम्ही ढगातून गाडी घेत खाली आलो. आता इथे सगळी पब्लिक फोटो वगैरे काढत आहेत दिसत असेल. आणि गाड्या तिकडे लागल्यात. आपण हा रस्ता आहे वरती जायला. तर आपले मेंबर इथे आहेत आणि आपले हे 2 मेंबर इकडे आहेत, 2 भावंड आहे. पण हा व्ह्यू बघून आहे ना मी खरंच या निसर्गाच्या ह्याच्यात प्रेमातच पडलो आहे. असा व्ह्यू बघायला कुठे भेटत नाही, फक्त मोबाईलमध्ये बघायला भेटतो. आणि हा प्रत्यक्षात मी अनुभवतो आहे आणि त्यासोबत आता तुम्ही पण अनुभवत आहेत. तर कसं वाटतं हा व्ह्यू मला नक्की सांगा कमेंट करून. आणि लाईक करायला विसरू नका. आणि आपल्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि नोटिफिकेशन बेल आयकॉन सिलेक्ट करा, कारण तुम्हाला नवीन व्हिडिओ बघायला भेटतील. कारण आता ह्याच्यानंतर आता डायरेक्ट आपली स्वामींचं पालखी सेवा आणि त्यानंतर दत्त जयंतीचा सप्ताह सोहळा चालवणार आहे. तर तो तुम्हाला व्हिडिओ बघायला भेटणार आहे. तर चला आता हळूहळू आपण बाईकचं पुढे शूट करूया. निसर्ग वगैरे भेटत जाणार आहे, ते शूट तर मी करणारच आहे. आणि बाकी रात्रीचं वगैरे तर मी शूट नाही करणार, डायरेक्ट तुम्हाला आता एंडच करेन. आणि जेवढे मला स्पॉट चांगले भेटतात ते मी शूट करणार, ते तुम्हाला मी दाखवणार व्यवस्थित.
पाऊस तर नाहीच पडला पण थोडासा पडत होता हलका हलका एवढा नव्हता आणि हा आपला शेवटचा धन्यवाद थँक्यू